आप देख रहे हैं सहारा स्पीड न्यूज। अवैध गोतस्करी आणि हप्ताखोर गोरक्षकांवर कारवाई करा, श्रीराम सेनेचे निप्पाणी तहसीलदारांना निवेदन। महाराष्ट्रातून निप्पाणी मार्गे होणारी अवैध गोतस्करी आणि गोरक्षणाच्या नावाखाली हप्ता वसुली करणाऱ्या प्रवृत्तींविरुद्ध आज श्रीराम सेना कर्नाटक आणि सकल हिंदू समाज निप्पाणी यांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले। निप्पाणीचे उपतहसीलदार मृत्युंजय दड्डी यांनी तहसीलदार कार्यालयात हे निवेदन स्वीकारले। गुरुवार दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी सकाळी ठीक 11:30 वाजता श्रीराम सेनेचे पदाधिकारी आणि हिंदू बांधव निप्पाणी येथील तहसीलदार कार्यालयावर एकत्र आले होते। यावेळी उपतहसीलदार मृत्युंजय दड्डी यांना निवेदन सादर करून सद्यस्थितीबाबत चर्चा करण्यात आली। निवेदनात नमूद केल्यानुसार गेल्या काही दिवसांपासून सीमा भागातून अवैध गोवंश वाहतुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे। मात्र याच गोरक्षणाच्या नावाखाली काही तथाकथित व्यक्ती हप्ता वसुली करत असल्याचे समोर येत आहे। अशा हप्ताखोर प्रवृत्तींमुळे खऱ्या गोसेवकांची आणि संपूर्ण हिंदू समाजाची नाहक बदनामी होत आहे। प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन अवैध गोतस्करी थांबवावी आणि गोरक्षणाच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। या प्रसंगी श्रीराम सेनेचे आणि विविध हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित प्रमुखांमध्ये श्री अजित पारळे तालुका प्रमुख श्रीराम सेना, श्री बबन निर्मळे तालुका कार्याध्यक्ष, श्री अक्षय वाघेला शहर गोरक्षक प्रमुख, श्री अमोल चेंडके चिक्कोडी जिल्हा कार्याध्यक्ष, श्री राजेश आवटे श्री शिव प्रतिष्ठान, श्री शेखर पाटील तालुका सचिव, श्री विशाल जाधव, श्री राजू यादव, श्री सदाशिव खोत, श्री महेश मठपती आणि श्री अनिल गुडके, संदीप जाधव, सनातन संस्था यांचा समावेश होता। या निवेदनामध्ये हिंदू जनजागृती समिती इत्यादी संघटनांनी देखील सहभाग नोंदवला। उपतहसीलदार मृत्युंजय दड्डी यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विभागाला आवश्यक सूचना देण्याचे आश्वासन दिले। जेवढं शक्य आहे तुम्हाला प्रशासनाला जेवढे एक हिंदू आणि एक भारतीय म्हणून जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही कृपया ह्याच्यावर लक्ष घाला। आणि दोन महत्त्वाच्या गोष्टी की आता पूर्वी कसं हिंदुत्वाद्याने एखादी ट्रक पकडली, जय श्रीराम। जय श्रीराम। तर आज माननीय तहसीलदार साहेब सो आणि निप्पाणी पोलीस प्रशासन CPF साहेब सो यांच्या मार्फत आमच्या काही भावना या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी श्रीराम सेना कर्नाटक आणि निप्पाणी भागातील समस्त हिंदुत्ववादी संघटना या ठिकाणी उपस्थित आहेत। तर आजचा ज्या निवेदनाचा जो विषय आहे तर महाराष्ट्र सरकारने गो हत्या बंदी कायदा केला आहे आणि कर्नाटकातही कायदा होता पण थोड्या प्रमाणामध्ये शिथिल झालेला आहे आणि त्याचा फायदा घेऊन जे महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणामध्ये गोहत्यांचे कत्तल करण्यासाठी गोवा असू दे किंवा इतर राज्या कर्नाटकातल्या काही राज्यांमध्ये सुद्धा